कसं काय मंडळी, नमस्कार सगळ्यांना, नमस्कार, सुप्रभात. तर आज मी आपल्या गणपती बाप्पासाठी बनवते मस्तपैकी शिरा. तर त्यासाठी मी घेतला आहे बारीक रवा आणि त्यामध्ये असं भरपूर असं तूप घातलेलं आहे आणि परत एकदा त्या तुपामध्ये छान असं पैकी रवा भाजून घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा वास पूर्ण घरामध्ये पसरला होता. मग मी व्यवस्थित ते भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा थोडासा 2 चमचे तूप परत एकदा घातले आणि आपले मस्त काजू बदाम मनुके त्यामध्ये फ्राय केलेत. एकदम मंद आचेवरती एवढं सुंदर सुवास दरवळला होता. गणपती बाप्पा खुशच झाले पाहिजे. तर मस्तपैकी असं त्यांच्या फ्राय केल्यानंतर त्यामध्ये मी पूर्ण 1 ग्लास पाणी ओतून दिलेलं आहे आणि नंतर वरतून जेवढं गोड आपल्याला हवं आहे तेवढं गोड मी फक्त साखर मिक्स केलेली आहे. तुम्ही गुडही करू शकता मिक्स. आणि त्यानंतर व्यवस्थित असं थोडी साखर विरघळल्यानंतर आम्ही विचार केला की काय कलर टाकायचा की नाही. मग म्हटलं चला टाकूयात. मग माझ्याकडे ऑरेंज रेड कलर होता, तो फूड कलर मी त्याच्यामध्ये एकदम चिमूटभर टाकलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता केवढा छान असा कलर आलेला आहे. आणि नंतर व्यवस्थित त्याला छान अशी उकळी येण्यासाठी ठेवलं होतं आणि मग आठवलं की अरे आपल्याकडे पायनॅपल फ्लेवर आहे. 1-2 थेंब जिंदगी के त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे तो फ्लेवर. आणि मस्तपैकी उकळी आल्यानंतर भाजलेला रवा तुम्ही व्यवस्थित असा त्याच्यामध्ये टाकून दिला आहे आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स एकजीव करून घेतलं आहे, कारण त्याच्यामध्ये बिलकुल गाठी नाही राहिल्या पाहिजेत. तर व्यवस्थित असा मी त्याला मिक्स केला आणि एकदम मंद आचेवरती त्याला शिजण्यासाठी ठेवलं आणि एवढा सुंदर वास येत होता आणि एवढा छान असा प्रसाद झाला होता, खूप छान. आणि नंतर आम्ही बाप्पाची छानपैकी अशी आरती केली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आपला झालेला शिरा बाप्पांना दाखवला. थँक्यू.